वांद्रे लिंक रोड येथील लिंक स्क्वेअर मॉल शॉपिंगसाठी प्रसिद्ध होता. असंच म्हणावं लागेल, कारण हा संपूर्ण मॉल आगीत जळून खाक झाला. 5 दिवसांपूर्वी मध्यरात्री या मॉलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या क्रोमा शोरूमला आग लागली. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यानं आग पसरली. आजूबाजूचे गाळे हे कपड्यांचे असल्यानं तेही आगीच्या भक्ष्यस्थानी आले आणि अवघ्या काही तासात आगीनं अख्खा मॉल आपल्या कवेत घेतला. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी जवळपास 12 ते 15 तास लागले. त्यानंतर कूलिंग ऑपरेशनलाही बराच वेळ लागला. उरला तो फक्त मॉलचा सांगाडा. सगळं जळून खाक झालं होतं. मॉल म्हटलं की अग्निसुरक्षा व्यवस्था चोख असणं हे क्रमप्राप्तच. असं असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात आग भडकली कशी? मॉल बंद असताना आग लागली म्हणून जीवितहानी टळली, पण दिवसाढवळ्या ही घटना घडली असती तर, असा सवाल उपस्थित केला गेला. आता ही आग लागल्याची 3 महत्वाची कारणं समोर आली आहेत. कारण क्रमांक 1, मॉलमधील बंदिस्त तळघर, काचेच्या भिंती आणि बंद पडलेली अग्निशमन यंत्रणा मॉलची आग भडकण्यास कारणीभूत ठरली, असा प्राथमिक निष्कर्ष अग्निशमन दलानं काढलाय. मॉलची अग्निशमन यंत्रणा कार्यरत असती तर आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवता आलं असतं. कारण क्रमांक 2, या मॉलला एकूण 3 बेसमेंट आहेत. त्यातील एकाही बेसमेंटमध्ये हवा बाहेर पडण्यासाठी व्यवस्थाच नव्हती. बंदिस्त छतामुळे आणि इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या भिंतींमुळे तळघरातून निघालेला धूर इमारतीच्या बाहेरच पडू शकला नाही. त्यामुळे आग आतल्या आत धुमसत राहिली आणि ती झपाट्यानं पसरली. कारण क्रमांक 3, तळमजल्यापासून छतापर्यंत आग वेगानं पसरण्याचं आणखी एक कारण म्हणजे इमारतीला वायू विसर्जन व्यवस्थाच नव्हती. इमारतीला काचेचं आवरण असल्यानं उष्णता संपूर्ण मॉलमध्ये पसरली. त्यात मॉलमधील गाळे अत्यंत लहान आणि दाटीवाटीनं तयार करण्यात आले होते. त्यात जास्तीत जास्त दुकानं ही कपड्यांची असल्यानं आग पसरली. अशी 3 कारणं ही समोर आली आहेत. यातील अतिशय महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे मॉलची अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती. अग्निशमन दलाकडून दर 6 महिन्यांनी मॉल्सचं ऑडिट केलं जातं. त्यात या मॉलच्या त्रुटी आढळून आल्या नव्हत्या का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. मुंबईसारख्या ठिकाणी अख्खा मॉल जळून खाक होणं ही घटना अत्यंत गांभीर्यानं घेण्यासारखी आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी भविष्यातील घटनांसाठी रेड अलर्ट नक्कीच मानता येईल. तुम्हाला काय वाटतं? मुंबईतील मॉल्स कितपत सुरक्षित आहेत? तुमचं मत कमेंट करून कळवा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.